रामकृष्ण हरी जय हरीला पंढरीचा चोर हरिला पंढरीचा चोर हरीला पंढरीचा चोर हरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर 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 हृदयवंती खाना केला हृदयवंती खाना केला हृदयवंती खाना केला हृदयवंती खाना केला हात विठ्ठल कोणीला हात विठ्ठल कोणीला विठ्ठल कोटीला विठ्ठल कोटीला शब्द केली जळाजुळी शब्द केली जळाजुळी विठ्ठल पायी घातली बेडी विठ्ठल पायी घातली विठ्ठल पायी घातली बेडी विठ्ठल पायी घातली बेडी विठ्ठल पायी घातली बेडी विठ्ठल पायी घातली बेडी सोहम शब्दाचा मारा केला शब्दाचा मारा केला सोहम शब्दाचा मारा केला शब्दाचा मारा केला विठ्ठल का कोडती आला विठ्ठल का कोडती विठ्ठल काकुळती आला विठ्ठल काकुळती आला काकुळती आला हरीला पंढरीचा चोर हरिला पंढरीचा हरीला पंढरीचा चोर हरिला पंढरीचा गळा बांधून या दोर गळा बांधून या दोर गळा बांधून आलो गळा बांधून आलो बांधून आलो गळा बांधून आलो शनी म्हणे बा विठ्ठला जनी मनी वा विठ्ठला शनी म्हणे बा विठ्ठला जनी मनी वा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला जीवे न सोडी मी तुला दिवे न सोडी मी तुला दिवे न सोडी मी तुला न सोडी मी तुला दिवे न सोडी मी तुला हरीला पंढरीचा चोर हरिला पंढरीचा चोर हरीला पंढरीचा चोर हरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर गळा बांधून या दोर गळा बांधून आलो गळा बांधून आलो बांधून आलो गळा बांधून आलो कुमार 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 विठोबार कुमार 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 हे विठोबार कुमार हे विठोबार कुमार विठोबार कुमार धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर हो धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गडा बांधून धूर. हृदयी बंदी खाना केला, हात विठ्ठल कोंडीला. शब्द केले जुळाजुळे, विठ्ठल पायी घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुडती आला. धरिला पंढरीचा चोर, गडा बांधून धूर. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. धरिला पंढरीचा चोर, गडा बांधून धूर. महायोग पीठे तडे भीमरत्या, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंद, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी क्षण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, शरण शरण जी हनुमंता. तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावा व्यासुभटा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताजी माझा चरणावरी, साष्टांग करी दंडवत. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो. ओम शिवराम बाबा नमो नमः. श्री शिवराम बाबा नमो नमः. जय शिवराम बाबा नमो नमः. वरुळ निवासी नमो नमः. शिवराम बाबा नमो नमः. श्री शिवराम बाबा नमो नमः. जय शिवराम बाबा नमो नमः. वरुण निवासी नमो. ओम शिवराम बाबा नमो नमः. श्री शिवराम बाबा नमो नमः. श्री शिवराम बाबा नमो नमः. वरुळ निवासी
पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गडा बांधून या दूर. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग भगवंताची युगानुयुगीची लाडकी भक्त श्री संत नामदेव महाराज यांच्या असणाऱ्या दासी श्री संत जनाबाई महाराज यांचा हा अभंग आपण सेवे करता निवडलेला आहे. आणि अभंगाद्वारे श्री संत जनाबाई महाराज आपल्या भक्तीचा हा पुरुषार्थ प्रतिपादन करतात. सेवा काय निमित्ताने सर्वांना कल्पना आहे. अनेक संतांच्या पदपर्शाने नामचिंतनाने वास्तव्याने आणि आमचे अवधूत बाबा यांच्या जन्माने पवित्र आणि पुनीत झालेले माजरी ग्राम आणि अशा माजरी ग्रामामध्ये ग्रामदैवत हनुमंतराय भगवान पंढरीश्मा रुक्मिणी देवी भगवान गोपाल कृष्ण आणि गणराज यांच्या दरबारामध्ये भगवंताच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादानं संपूर्ण गावकरी मंडळी यांच्या सहकार्यानं कार्यकर्ते मंडळी तनुसय मंडळी यांच्या अथक प्रयत्नाने गेल्या 59 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. त्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये जी वारकरी संप्रदायाची नियमावली आहे त्या नियमानुसार काकडा हरिपाठ हरिकीर्तन सकाळी 9 ते 12 दुपारून 3 ते 5 श्री हरिभक्ती परायण आदरणीय गुरुवर्य आमच्यावर पुत्रवत प्रेम करणारे अवधूत बाबा आणि अंबादास महाराज यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली चालू असलेला हा गाथा पारायण सोहळा आणि त्या सोहळ्याच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्ते मंडळी गावकरी मंडळी यांच्या माध्यमातून आणि अवधूत बाबा यांच्या आज्ञेवरनं हे दुसऱ्या दिवसाचं वाक्पुष्प शिवराम बाबा यांच्या चरणी समर्पित करण्याचा योग माझ्या वाट्याला आहे. विढला त्या सेवेला सहकार्य म्हणून मृदंग आचार्य मृदंग विशारद आमचे विशाल महाराज बकालते देखील आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमच्यावर नितांत प्रेम करणारे जे सावली प्रमाणे असणारे आदरणीय आमचे विनोद महाराज पवार ते देखील आहेत. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण जे जगदीश महाराज आहेत. आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे कैलास भाऊ गाडगे ते देखील आहेत. त्यानंतर म्हणजे गुरु देखील गोपाळ गुरु देखील आहेत. म्हणजे गायक वादक विनेकरी चोपदार सौंडवाले सर्व मातृवर्ग पितृवर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला आरंभ करतो. विढला आपण जर या माजरी ग्रामाचा जर विचार केला स्वानंद सुखनिवासी भोजनी बाबा शिवराम बाबा गोंडूजी महाराज पांडुरंग बाबा पाटकर त्याचप्रमाणे किसन महाराज कळंबेश्वरकर आणि मोरे बाबा अशा थोर संतांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे. विढला आणि विशेष आपल्या बाळापूर तालुक्यामध्ये शिवराम बाबाच्या परंपरेतलं हे गाव अग्रगण्य आहे. विढला पूर्वाले म्हणतात आमचं गाव नाही का तुमचं गाव महाराज गेल्यानंतर चालू झालं पण महाराज असतानाच हे गाव पारणाला चालू झालेलं आहे. या सप्त्याचं वैशिष्ट्य कारण या सप्त्याचा तपपूर्ती सोहळा झाला. या सप्त्याचा रौप्य महोत्सवी उत्सव झाला. या सप्त्याचा त्रितपपूर्ती सोहळा हा देखील झाला. या सप्त्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष झालेलं आहे आणि सुवर्ण महोत्सवी काल्याचं कीर्तन गुरुवर्य वासुदेव महाराज खोली गुरुजी यांच्या माध्यमातून त्यांनी मलाच करायला लावलं होतं. बिडाला 2 वर्षानंतर आपल्या सप्त्याची 61 आहे. आता पुढे चालू झाले बर. हा 69 आहे ना. अरे मला कस काय म्हटलं 59च आहे का 69 वर्ष. हा आणि त्यानंतर आता पुढे या सप्त्याचं 75वं वर्ष येणार आहे. म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष झालेलं आहे. त्यानंतर या सप्त्याचं अमृत महोत्सवी वर्ष येणार आहे. शताब्दी वर्ष येणार आहे. कारण 12 वर्षापासून चालू असतो म्हणजे अनेक वर्षापासूनची चालू असलेली आपली परमार्थिक साधना आणि साधनेमध्ये बदल नाही हे महत्वाचं आहे. तर बऱ्याच वेळेला सप्ते नका सप्ते वा आणि काय राजा दरवर्षी तुकाराम दरवर्षी तुकाराम दुसरं काही ठेवणार आता दुसरं काय ठेवायला होता आणि काही रामायण ठेवा काही शिवपुराण ठेवा काही भागवत ठेवा. ऐका आता रामायणामध्ये
शिवपुराणामध्ये भागवतामध्ये गाथ्यातले प्रमाण येतात पण ते लोक घेत नाहीत. पण मात्र गाथ्यामध्ये शिवपुराण आहे, गाथ्यामध्ये रामायण आहे, गाथ्यामध्ये हे भागवत देखील आहे. विढाला काय बोलता महाराज, गाथ्यामध्ये भागवत कुठं आलं? बालक्रीडा का घेतली मग? कालपासून जी आपली बालक्रीडा पहिल्यानंच बालक्रीडा आहे आपली. बालक्रीडा हे कशातलं आहे? हे संपूर्ण भागवतातल्या कथा जगद्गुरु तुकोबरेनी बालक्रीडेमध्ये घातलेले आहे. अरे शिवपुराण कसं काय आलं? शिवपुराण भगवान भोले बाबाचे असे अनेक अभंग, चोरे पिंडे दिला असा हा एक तर अभंग असा आहे, हरिहराचं ऐक्य साधणारा अभंग. हरिहरा सांडून देव धरती भाव शुल्लके, किंवा हरिहरा भेद नाही नका कुरुवाद, हरिहरा नाही बोट भर वाटी. हा 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 एकादशी सोमवार जे नर न करते, म्हणजे शिवपुराणातल्या सर्व कथा आलेल्या आहेत. रामायण कसं काय आलं महाराज? झाले राम राज्य काय उणे आम्हासी, हे कातलं आहे. विडाला हो बदल नाही. एक दुसरं म्हणजे फार मोठ्या निष्ठेनं आपला हा उत्सव होतो. तुमच्या माजरी ग्रामामध्ये अनेक उत्सव होतात, पण हा उत्सव कळस स्थानी शोभणारा उत्सव आहे. कारण जगद्गुरूंचा उत्सव आहे ना, त्यामुळे कळस स्थानी. आणि असं आहे, या उत्सवामध्ये सर्व उत्सवाचा समावेश होतो. पूर्वी हा आपला उत्सव मे महिन्यामध्ये असायचा, पण मे महिन्यामध्ये पाऊस वातावरण थोडं असायचं. मग एक कारण, दुसरं कारण आपलं तीर्थक्षेत्रावरलं पारायण आलं. त्या पारायणामध्ये बरीच मंडळी जाणार होती. गुरुजींच्या आज्ञेवरनं, म्हणजे शिवराम बाबाच्या आज्ञेवरनं हा सप्ताह एवढ्या चांगल्या मुहूर्तावर घेतला की म्हणजे एका दगडामध्ये माणसान दोन पक्षी नाही तर आपण माडकरी, आपण का शिकारी आहो का नरहरी पाटील? आपण एका दगडामध्ये दोन फड म्हणायचे. विढाला हे उत्सव तर आपला गाथापारायण आहे. त्यात विशेष म्हणजे चैत्र शुद्ध पाडव्यापासून तर लगेच दशमी पर्यंत म्हणजे रामनवमीच्या पर्व काळावरती आपली चालू असलेली साधना ऐका. वारकरी संप्रदायामध्ये काही व्रत आहेत, काही उपवास आहेत, आणि काही पर्व आहेत. पर्व एकादशी व्रत आहे, आम्हा व्रत एकादशी, व्रता माझे व्रत एकादशी सण ऐका, व्रताचे महिमा. एकादशी व्रत आहे, व्रत एकादशी करीन फराळाशी. फराळाशी आहे का? उपवासी करता का इथं बसलेले आहेत ते तरी? विडाला यालाच म्हणतात काही पाठ केली संतांची उत्तरे, पण तू कोणता विश्वास आदरे करोनिया. आपला विश्वास नाही त्या शब्दाच्या विषयी आदर आहे. एकादशी हे निराहार करायला पाहिजे, हा झाला आदर. एकादशी करणं आदर झाला, पण विश्वास तर निराहार करायला पाहिजे. इथं विश्वास नाही बसणार तुमचा, काय मालही नाही बसत. विडाला एकादशी व्रत आहे, गुरुवार सोमवार शनिवार हा उपवास आहे. त्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये 5 पर्व आहेत. हा कोणते कोणते महाराज? रामनवमी, नृसिंह जयंती, वामन जयंती, जन्माष्टमी आणि महाशिवरात्र. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम महाशिवरात्र म्हणजे हा रामनवमीचा पर्व काळ आहे. बोलत बोलत ढसाळ गेलो. आमचे अमोल महाराज बांगल ते देखील आमच्या पाठीमागे उभे आहेत. विडाला बारके माणसं असली जरा लवकर दिसत नाही, जाडे असले माणसारखे बरोबर लवकर दिसलेच नाही. हे देखील आहे. आपण सर्व मंडळी आमचे अहमदपूरवरून देखील मंडळी, आमचे गोपड वगैरे मंडळी हे आली. आणि आपलं वैशिष्ट्य शिवराम बाबांच्या सप्त्याचं, ज्या ज्या गावला शिवराम बाबांची गाथापारण सोहळे असतील त्या त्या उत्सवामध्ये त्या त्या परंपरेतले लोक एक ना एक दिवस आपली हजेरी रावतात. तुम्हाला वाटते का कासलीवाले येतील ना म्हणून? तुम्हाला वाटते का विटाईवाले येतील ना म्हणून? तुम्हाला वाटते का हा की बा वरुळ जवक्यावाले येणार नाही? एकनाथ भाऊ बी येतील. विढाला चला बा, म्हणजे हे वैशिष्ट्य आहे. हा
चांगली गोष्ट आहे, कारण परंपरे ही जोपली गेली पाहिजे. आणि अनेक वर्षापासूनची आपली ही परंपरा आहे. आता ऐका, कारण त्यागी लोकांनी चालू केलेल्या परंपरा त्या कायम टिकत असतात, पण भोगी लोकांनी चालू केलेल्या परंपरा त्या मध्यंतरी बंद पडत असतात. कारण काय महाराज? कारण भोगी त्यागी लोकांच्या परंपरा सांभाळण्याची जबाबदारी देवावर आहे, आणि भोगी लोकांच्या परंपरा सांभाळण्याची जबाबदारी आपल्या लोकांवर असतो. पण हा जो सप्त आहे हा एक नामधारकाचा सप्त आहे. या परंपरेला एक नाम साधनेची फार मोठी जोड लागलेली आहे. कारण या शिवरामाच्या परंपरेतील आपल्या परंपरेतील कोणतीही जरी व्यक्ती असली तरी मात्र दररोज विठ्ठल जप केल्याशिवाय राहत नाही. विडाला दिंडीत तर मग काही प्रश्न नाही, वयाच भेटतात, भया भेटतात, प्रेम भेटतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गुरुजी तर एवढे डिझाईन लिहितात बाई, बाप रे बाप. मी त्या दिवशी पाहिलं, आम्ही गेलो त्या देवरीला गेलो, तिथं कीर्तन होतं. कीर्तनाला गेलो आम्ही, गुरुजींचं लिहिणं चालू होतं. काय लिहून राहिले ते? मग नाम जप लिहून राहिलो. म्हटलं लिहा ना. मग वाव म्हणत, आता तुम्ही आले, मी जर नाम जपलीवर बसलो तर देवाला ते आवडील का? ते काही आवडणार नाही, म्हणून त्यांनी ते ठेवून दिलं. म्हटलं मग बघू द्या मला वही. वही पाहिली, एवढ्या डिझाईनी काढलेल्या त्या वहीवर नामाच्या. विढाला चलावा. आणि अशा नामधारकातील परंपरेचा हा एक सप्ताह तुम्हा आपल्या लोकांच्या वाट्याला, बाडापूर तालुक्याला आलेला आहे. हे आपलं परम भाग्य. मला असं वाटते आपल्या बाडापूर तालुक्यामध्ये हा एकच शिवराम बाबाचा सप्ताह असतो. विढाला सांगू का, अनेक ठिकाणी सप्ते होत असतील, पण हा सप्ताह शिवराम बाबा लय आवडते. काऊन? त्याच्या सासरवाडीतल्या तालुक्यातला, म्हणजे त्याच्या सासरवाडीतलं. कारण महाराजांची सासरवाडी म्हणजे आपलं बाळापूरच आहे. विढाला आपल्या विदर्भाला 6 महात्म्यांची परंपरा लागली त्या काळामध्ये. त्या 6 महात्म्यांनी 3 ग्रंथाची उपासना केली. भोजनी बाबा आणि शिवराम बाबा यांनी गाथा जिवंत ठेवला. गुरुवारे श्रीराम बाबा आणि गुरुवारे वासुदेव महाराज यांनी ज्ञानेश्वरी जिवंत ठेवली. आणि स्वानंद सुखनिवासी श्रीधर स्वामी महाराज आणि मोरे बाबा यांनी भागवत जिवंत ठेवलं. विढाला शिवराम बाबा आणि भोजने बाबा म्हणजे प्रत्यक्ष तुकोबाची दुजे होऊन गेले या युक्तीप्रमाणे. कारण अख्ख्या जीवनामध्ये गाथा म्हणजे शिवराम बाबा आणि श्रीराम बाबा यायचे वरुड केला आले ते म्हणा, बाबा तुम्ही काही नामदेव महाराजा शिवराम बाबाला म्हणायचे, आणि शिवराम बाबा श्रीराम बाबाला म्हणायचे तुम्ही ज्ञानेश्वर महाराजा. कारण एकाची ज्ञानेश्वरी पाठ आणि एकांचा गाथा पाठ. विढाला आणि आपलं भाग्य आपल्या विदर्भामध्ये वरुळ नावाचे गाव लय भाग्यवान आहेत. हे वरुळच म्हणजे शिवराम बाबा जन्मभूमी. वरुळ गावात ते श्रीराम बाबाची जन्मभूमी. म्हणजे असे ते वरुळ, तिकडे बियाणे वरुळ ते पुंजाजी महाराजांची जन्मभूमी. अशा अनेक, आता का सरे वरुळ तिकडे वरुड तालुका जिल्हा म्हणजे तालुका नागपूर जिल्ह्यामध्ये वरुड तालुका, तिथे अमृतबा नरखेडकर, भाऊसाहेब वरोलीकर हे सर्व त्या भागामध्ये झालेले आहे. आपला भाग हा परमार्थाच्या दृष्टिकोनातून पडीत पडलेला होता, पण पांढरे बाबा पाटकर, भोजने बाबा वगैरे ही मंडळी आली असताना आपल्या या भागाला परमार्थाचा एक उजाळा मिळाला, दिव्य संदेश मिळाला. आणि त्याच परंपरा आपण महाराज असताना चालवल्या, आणि महाराज गेल्यानंतर देखील ही परंपरा आपण फार मोठ्या निष्ठेने सांभाळतो. त्याबद्दल गावकऱ्याला आम्ही काही देऊ शकणार नाही, पण मात्र धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. विढाला गाथा म्हणजे सामान्य ग्रंथ नाही, गाथा म्हणजे पंचम वेद. वेद मला कमी वाटतात. महाराज तुम्ही वेदबाह्य बोलताय का? नाही नाही, कारण वेद संपन्न आहे ना. ज्ञानोबराय बोलले वेद संपन्न सर्व ठाई, वेदाची शाती फुकली. संपन्न म्हटलं का राजा तुम्ही संपन्न आहो? सर्व गुण संपन्न म्हणजे लहान शाती फुगील का माणसाची? लगेच ज्ञानोबरांनी गच्ची दाबली. कृपण ऐसा अनु नाही वेदा संपन्न आहे, पण वेदा कृपण आहे. काय कृपणता आहे वेदाची? ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यालाच वेद वाचण्याचा अधिकार आहे, स्त्रिया आणि शूद्राला वेद वाचण्याचा अधिकार नाही. वेद संस्कृत मध्ये
वेदाची उपलब्धी नाही आणि वेदाची भाषा तुम्हा आपल्या सामान्य लोकांना कळत नाही. पण गाथा गाथा उपलब्ध आहे. गाथेतली भाषा मराठीत आहे आणि गाथा वाचण्याचा अधिकार सर्वांना आहे. स्त्री वैशिषा शूद्रा सेपियांती पराम गती. कोणालाही गाथा वाचण्याचा यारी यारे लांतोर याती भलते नारीन करावा विचार न लगे सकडाशी येते आहे अधिकार. बरं, वेदातली भाषा आपल्याला न कळणारी आहे पण गाथ्यातली भाषा कळणारी आहे. गाथ्यातलं काहीच जरी नाही कळलं शिव्या हा हा एवढा खरपूस आहे किती सांगू तरी. राम राम म्हण राम राम आणि आम्ही नाही म्हणणार. तू कोणता तू एका बापाचा नाहीच वाटते. नाम नवदेजाची वाचा तो लेख दे दो बापाचा तू का म्हणे त ये दिवशी. हे अवधूत बाबा सांगतील पुढचे शब्द. विडाला का म्हणे केला राण्यने गाढ परमार्थ व्यवसाय काळा करीतो गाढव. का म्हणे थुंका त्यांच्या तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. असो आणि अशा पद्धतीने म्हणून या ठिकाणी अगदी गाथा पारायण ते बाबांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली अवधूत बाबा म्हणजे प्रत्यक्ष गाथा मूर्तीच विढाला. या सप्त्यामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा. आता काल तुमचं पुरणपोळीचं जेवण झालं अंशू महाराज असल्यामुळे परंपरेचं आणि मला अधिक एक नवल वाटलं कारण आपल्या या सप्त्यामध्ये परंपरेचे कीर्तन आहे. मी नेहमी बोलत असतो कीर्तनकार हा परंपरेचा असला पाहिजे. कीर्तनकार हा परिचयाचा असला पाहिजे. कीर्तनकार हा परिवारातला असला पाहिजे आणि कीर्तनकार हा परिसरातला असला पाहिजे. परिसरातला असला पाहिजे. तुम्हाला परंपरेच्या का मग सद्गुरु जोग महाराज पासून परंपरा जोग महाराज व्यंकट स्वामी महाराज श्रीराम बाबा ही एक परंपरा. दुसरी परंपरा सखाराम बाबाचे 60 वर्ष श्रीराम बाबाची 40 वर्ष आणि गुरुवर्य तुकाराम बाबाची 40 वर्ष म्हणजे उज्ज्वल परंपरा 140 वर्षाची परंपरेचा महाराज आहे. परंपरेचा कीर्तन असलं पाहिजे. त्यानंतर परिचयाचा असला पाहिजे. आता यागात मी कोणाच्या परिचयाचा नाही सर्वांच्या परिचयाचा महाराज आहे. अगदी जर बोलायचं झालं माऊलींची जे लहान मुलगी आहे का नाही तिच्याही परिचयाचा मी आहो विडाला. परिचयाचा आहे महाराज. परिवारातल्या हा का मी काय वेगळा परिवारातला आहो का तुमच्या परिवारातला देखील परिसरातला एकाच तालुक्यातले विडाला. कीर्तनकार हा युट्यूबला नसला पाहिजे बरं. म्हणजे युट्यूबवर नसला. युट्यूबवर आता या उगाच जे स्वरांजली आहे ना या स्वरांजलीनं आम्हाला फार युट्यूबवर टाकलेलं आहे. नाहीतर कीर्तन आता युट्यूबवर का थोडे थोडे तुकडे टाकेल असतात खाली बोंडच असतात सारे पण मात्र मग त्याच्यावर इतकं मजेदार लिहिलं असते. लढवणारं कीर्तन हसवणारं कीर्तन आईचं कीर्तन बापाचं कीर्तन 10 वर्षानंतर का बायकोचं कीर्तन निघते का काय मालूम विढाला. काय विचित्र झालेली आहे. जाऊ द्या. म्हणजे हे कीर्तनकार हा युट्यूबचा असला पाहिजे. कीर्तनकार हा परंपरेचा असला. भाऊसाहेब वरोलीकर म्हणायचे हा कीर्तनकार 2 तास काय बोलते याच्यापेक्षा तो 22 तास काय करते हे पाहणं गरजेचं असतो. चला म्हणजे परंपरेचे कीर्तन आहे. पुन्हा हा कीर्तनकार 3 वातला असला पाहिजे. 3 वातला म्हणजे तो वैष्णव असला पाहिजे वारकरी असला पाहिजे वाचक असला पाहिजे आणि त्याचेच कीर्तन ऐकून आपला उद्धार होणार आहे अन्यथा नाही विढाला. जाऊ द्या. आणि अशा पद्धतीने म्हणून हे परंपरेचे कीर्तन आणि परंपरेचा सप्ताह आणि त्या सप्त्यामध्ये सेवेचा सुयोग सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जनाबाई महाराज यांचा असून या अभंगाद्वारे जनाबाई महाराज भक्तीचा पुरुषार्थ सांगतात. आपण जर विचार केला तर ज्ञानाला कळते योग्याला भासते आणि भक्तीला आकडते. कारण ज्ञानाला कळते तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिशे ते ज्ञानास्तव. म्हणजे ज्ञानाला कळते योग्याला भासतो. कधी पैजनाचा आवाज बासरीचा आवाज विण्याचा आवाज टाळाचा आवाज हा एखाद्या वेळेला विठ्ठलच आपल्या सोबत आहे असाही भास होतो. परिचिती पाहा तुम्ही. नाही तर नेहमी विठ्ठल 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 करत राहा. कधी असं वाटते की लेका आपल्या शेजीत चालून राहिला का काय मालूम विढाला. योग्याला भासते आणि भक्तीला आकडते. जनाबाईची
फार मोठी भक्ती. तसं जनाबाईचं गाव परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुका आणि गंगाखेड गाव, तिथं जनाबाई महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव करडू होत, बाबाचं नाव आता माझ्या ध्यानात होतं म्हणा, पण भुललो मी. विढाला कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव दमा आणि करडू यांच्या उदरी जनाबाईचा जन्म झालेला आहे. आता त्यांच्या जन्माच्या विषयी दोन मत आहेत. काही म्हणतात धनगर कुळामध्ये जन्माला आल्या, काही लोक म्हणतात मातंग कुळामध्ये आल्या. आपल्याला तिकडे जन्माचं साधू कोण्या कुळामध्ये आला हे बघायचं नाही, कारण साधू कोण्या जातीचा आहे याच्यापेक्षा तो महाराष्ट्रातल्या मातीचा आहे हे पाहणं गरजेचं असतो. म्हणजे जनाबाई महाराज आल्या असताना पूर्वीपासूनच पांडुरंगाची भक्ती घराण्यामध्ये, आई वडील पंढरपूरच्या वारीला निघाल्या आणि जनाबाई महाराज देखील त्यांच्यासोबत पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेले असताना नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकलं. नामदेव महाराजचं कीर्तन ऐकलं आणि जनाबाईंनी निश्चय केला की आता मला घरी यायचं नाही, गंगाखेडला परत यायचं नाही, संसारामध्ये मला यायचं नाही. आणि ए पोरी, तू पोरीची जात आहे, पोराला कुठेही राहता येते, कोणीही आश्रमावर राहता येते, कुठेही राहता येते, कोणीही मारातोड राहता येते, पण तू मुलीची जात आहे, तुला राहता येणार नाही. ती सला माझा निश्चय आहे बाबा, मी कुठेही राहणार, पण राहणार पंढरपुरातच. वडिलांनी विचार केला, बा पोरीचा हट्ट आहे. मग नामदेव महाराजांच्या घरी जनाबाईला नेऊन दिलं. आणि जनाबाईला नेऊन दिलं असताना नामदेव महाराजचे वडील दामा शेट्टी त्यांना सांगितलं, बा हे आमची पोरगी आहे, हे पंढरपूरला राहतो म्हणते. नामदेव महाराज बसलेले होते. नामदेव बाबा राहू द्या तिला, हिन आपल्या पोरी सोबत, हिन आपल्या बहिणी सोबत, आऊबाई सोबत, लिंबाई सोबत खेळत जाईन. ते राहायला लागली जनाबाई. आणि जनाबाई राहत असताना मग नामदेव महाराजच्या घरी 14 जणांचा, नामयाचे घरी 14 जण स्मरती हरी, या 14 जणांचं काम धाम झाल्यानंतर मग नामदेव महाराज सोबत त्या विठ्ठलाच्या मंदिरात जायच्या पंढरपूरला. आणि सारखी भक्ती विठ्ठलाची चालू झाली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फावल्या काळामध्ये जनाबाई महाराज फार मोठी भक्ती करायची. त्या भक्तीनं तो परमात्मा आकळला गेला. आता हा तो जनाबाईला काम करू लागला. मग जनाबाई झाड लोट करायची. झाड लोट करी जणी केर भरे चक्र पाणी भगवंताने केर भरून काढायचा. जनाबाईला लय कामधंदे असल्यामुळे घाम यायचा. घाम आल्यामुळे वाह झाल्या डोक्यामध्ये. भगवंताने आले भगवान, पाणी तावलं, जनाबाईची न्हाऊ घातलं. आणि जनाबाईच्या वा देवानं मारल्या देवानं. आणि त्याला नखार मारायची सवयच होती. हिरण्यकश्यप अवतारातली, आपल्या नृसिंह अवतारातली. विढाला जनाबाई एक दिवस गौऱ्या यज्ञ करता गेल्या असताना देव गौऱ्या जायचा. देवाचे 4 हात, जनाबाईचे 2 हात. भरपूर गौऱ्या झाल्या, पण त्या गौऱ्याचा पोतच उचली ना. मग सोबतच्या बायानं काय केलं, त्याच्या उलशाक झाल्या. त्या लगेच गोठळ बांधलं, पोत म्हणून हो निघाल्या. त्या जनाबाईला काही गठोळ उचलच नव्हतं. ते सले पांडुरंगा येणं गठोळ उचलून दिले. देव आले असताना गठोळ उचललं. जनाबाईला वाटलं आपल्या डोक्यावर देणार आहे. देवानं देवाच्या डोक्यावर घेतलं. देव पुढे, जनाबाई माग. विठ्ठला, पांडुरंगा, ते गौऱ्याचं पोत, गौऱ्याचं गठोळ माझ्या जवळ दे. तू जर गावात घेऊन गेला हे गौऱ्याचं पोत, तर मग लोक मला काय म्हणतील. देवानं गुप्जाबाजीने, तुला समजत नाही अजून. लगेच चंद्रभागीच्या जवळ आले. ते गठोळ जनाबाईच्या डोक्यावर दिलं. जनाबाईच्या चपल्या जनाबाईच्या हाती दिल्या. आणि पांडुरंग परमात्मा तिथून निघून गेले. आणि गौऱ्या जनाबाईनं आणल्या. विढाला आता भोगस आम्ही कोणतं अभंग घेतल्यामुळे तुम्ही शंका घेतला म्हणून सांगा, नाही तर जाणकार श्रोत्यांना शंका येणार आहे. महाराज गाथा पारायण चालू आहे, रामनवमीचा उत्सव आहे, आणि तुम्ही जनाबाईचा अभंग घेतला. म्हणजे तुकोबरायचा अधिकार आहे तसा जनाबाईचा अधिकार नाही का? कारण ज्या रस्त्यानं तुकोबराय जायचे तो रस्ता विठ्ठल विठ्ठल म्हणायचा. ज्या गौरीला हात लावला की ते गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणायची. संत वेगवेगळ्या यात जरी आले असतील तरी मात्र सर्व संत
अधिकार संपन्नच आहे. ज्ञानोबराय पासून शिवराम बाबा पर्यंत जेवढे संत होऊन गेले हे सर्व अधिकारी संत आहेत. विठाला हो. आता हे गावचं एक परमार्थातलं प्रेमाचं असल्यामुळे इथं काहीही बोललो हा 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 त्यानंतर कोणताही भंग घेतला तरी मात्र कोणी शंका कुशंका घेणार नाही. असो मला तिकडे न्यायचंही नव्हता म्हणा पण मुद्दा म्हणून म्हटलं कोणाला कीर्तन झाल्या शंका आल्यापेक्षा आताच आपण शंकेचं निरसन करावं. या बाल तरी आलीच ना शंका. विठाला म्हणून शंकेचं निरसन केलं. त्या दिवशी गुरुजी आमच्या समोर होते. गुरुजीनं मस्त महाराज म्हटलं तुम्ही मस्त म्हटल्यावर ते मस्तच होणार आहे. मग हा जाऊ द्या मला तिकडे जायचं नाही. मला असा भाव तुम्हाला लोकांना सांगायचा होता की बाबा हा जनाबाईचा अधिकार फार मोठा. एक दिवस जनाबाई सकाळीच उठली आणि उठली असताना दळण दळायला बसली आणि दळण दळत असताना हा तिनं दळण ते सुंदर आहे. एक परी आपण तेवढं घेणार नाही म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ बहुतुके तू ये रे मारुतला. सुंदर माझे गाते गे फिरते बहुतुके ओव्या गाऊ बहुतुके तू ये रे मारुतला. तू ये रे मारुतला. ये रे मारुतला. तू ये रे मारुतला. हे ओव्या गाऊ बहुतुके तू ये रे मारुतला. ओव्या गाऊ बहुतुके तू ये रे मारुतला. हो जनाबाई दळण दळायला बसते आणि दळण दळत असताना जनाबाई म्हणतो, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुकी. ये रे बा हा शब्द लय महत्वाचा आहे. भगवंताने विचार केला याज्ञिक एवढ्या प्रेमाने हाका मारत नाही रे बा. ज्ञानी मला एवढ्या प्रेमाने हाका मारत नाही रे बा. कर्मठ मला हाका मारत नाही रे बा. तीर्थयात्री भ्रमिक करणारे ते म्हणत नाही रे बा. अन्य साधन करणारे माझ्या प्राप्ती करता ते येरेबा म्हणत नाही. माझ्या जनीनं येरेबा म्हटलं. येरेबा म्हटल्या बरोबर त्याला एवढं गोड वाटलं त्याने विठेवून कुदी टाकली. जनाबाईच्या खोपडीमध्ये गेला दळण दळायला लागला. दळत असताना जनाबाई सांगितलं का रे गाणं घेणं येत नाही का तुला. तो म्हणे नाही बा मला गाणं येत नाही. त्याला गाणं येत नाही का. जयाची गाणी श्वासी जन्मले गावी दरासी. त्याच्या श्वासाश्वासामधून घोरण्यामधून जर वेदाचा जन्म होतो त्याला गाणं येत नाही. ज्याने मला येत नाही तुला येते का. ते म्हणे हो म्हण मग. आणि मामांग म्हणशील तू. हो मी म्हणणार हो. जनाबाईन चालू केलं पांडुरंग माझा पिता गे. देवही म्हणत बा पांडुरंग माझा पिता गे. जनाबाई म्हणे रुक्मिणी माझी माता गे. देवईनं रुक्मिणी माझी माझी म्हटलं रुक्मिणीनं तोंडच दाबलं. तुम्ही जर मला माता म्हटलं तर जगाचा प्रपंच कसा चालेल. विठाला देवा जणी जरी म्हणलं असेल रुक्मिणी माझी माता गे पण तिला कळत नाही. तुम्हाला तर कळते ना. तो म्हणे कळण्याकरता भानार्थ असायला पाहिजे ना. का कळणार नाही. भक्ती प्रेमामुळे एवढा बेभान भगवान होत असतो. आणि जनाबाईची अशी दृढ भक्ती अडळ भक्ती निष्ठा जनाबाईची आणि जनाबाईच्या नाम साधनेची एवढी बलवत्तर साधना आहे. नाम साधना अन्य साधना पेक्षा नाम साधना हे अतिशय या कलियुगामध्ये श्रेष्ठ साधना असल्यामुळे जनाबाईने ती साधना केलेली आहे. नामाची भक्ती म्हणजे नामस्मरणी भक्ती केलेली आहे. आणि त्या भक्ती प्रेमापोटी जनाबाई म्हणतो मी त्याला धरलं आणि बांधलं अभंगाच्या पहिल्या धरिला धरिला पंढरीचा थोर. धरिला धरिला पंढरीचा थोर. धरिला 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 पंढरीचा थोर.
धरिला 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 पंढरीचा वा निदान बसलेलो कंटाळी तरी वाजत लय गोड म्हणजे सर्व आयोजनच गोड असतो म्हणजे लहान जरी असलं तरी गोड आहे या पोराच्या भाषेत शॉर्ट बस स्वीट थोडस पण गोड विढाला ऐकणारे लोक देखील गर्दी जरी नसली तरी मात्र दर्दीतले लोक आणि परंपरेचं ऐकणारी आहे नाहीतर बऱ्याच वेळेला कीर्तनाला जातो ना आम्ही का बाबा एवढे लोक असता त्यातला अभंग कोणता होता म्हणे संतायचा आता संतांचा मग हिरोचा घेतील का अभंग टाळकरी बाप 100 दिवशी टाळकरी पण मात्र ठार नसावे अगदी कमी असावे पण ते व्यवस्थित असावे टाळकरी हे कमी असावे पण ते असे असावे जमीन कमी असावी पण ते व्यवस्थित असावे मुलं कमी असावे परमार्थिक असावे कपडे कमी असावे पण ते कीर्तनात घालण्याच्या लायक असावे नाहीतर मग काय एक जण म्हणजे मला पंची ड्रेस आहे त्याला कीर्तनाच्या लायक किती आहे आणि एकही नाही मग काय करता भाराभर चिंध्या एक नाही धड काही कामाचं नाही मुलं कमी असावे एक जण म्हणजे मला 5 मुलं आहे मला चांगली गोष्ट आहे हरिपाठाला कीर्तनाला काकड्याला किती म्हणजे एकही नाही मग जाऊ दे तिकडे आम्हाला काय यंदा नाही 50 एकर जमीन आहे वायतीत किती आहे आणि 5 एकर मग काय कामाचं श्रोते हे कमी असावे कधी कधी एवढे श्रोते असतात एका गावी मी कीर्तनाला गेलो एक श्रोती मंडळी बसलेली होती एक जण आमच्या समोरच बसला समोर बसून रूपाच्या अभंगालाच त्यानं डोळ्याला लावले डुकलं द्यायला लागला मी म्हटलं का हो झप आली का तो झप नाही ह मी डोळे लावून ऐकतो त्याला तू मांजरच्या जातीतला आहेस का मग तिथं डोळे मिटून जात मांजराची अशातला आहेस का विडाला गोड म्हणून मला असा भाव सांगायचा जनाबाई महाराज म्हणतात धरिला पंढरीचा चोर जनाबाई महाराज मी भक्ती केली त्या भक्ती प्रेमापोटी तो परमात्मा धरला धरणं महत्वाचं भौतिक जगातलं काही धरून दुःखात ढकलल्यापेक्षा परमार्थामध्ये येऊन एका परमात्म्याला पकडणं देवाला पकडणं हे लय महत्वाचं आहे धरेला तो धरल्या जात नाही धरण्याकरता अनेकांनीही प्रयत्न केले पण मात्र तो धरला नाही धरल्या गेला नाही हा पण जनाबाई मी तो धरला पंढरीचा चोर आता जनाबाईला शंका विचारू पण जनाबाई देवाले चोर म्हणता का देवाले चोर ते म्हणे मी फक्त चोरच म्हणतो माय गुरुजी पुराण प्रसिद्ध चोर म्हणतात ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार धरिला पंढरपुरी अवतार भक्त पुंडलिकासाठी दौडन जसवंती पैसांगे जनाबाई म्हणते मी चोर म्हणतो असं नाही गोकुळातल्या गौडणीला विचारा तू कसा आहे तर चित्त चोरी येईल
वर्णिगुण नाम माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम ओ माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर्णिगुण माझी वाणी तुझे तुकोबर आहे म्हणतात तो चित्त चोर आहे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदाने तुका म्हणे गरुड ध्वजे. बरं चित्त चोरून घेते एवढा अट्टल चोर आहे कळतही नाही. गोकुळवाशी गौडणी नवीन नवीन लग्न झालं. सुनबाई नांदायला आली. सासूनं नियम सांगितले, सुनबाई आपल्या घराचा नियम आहे जोरानं बोलायचं नाही. ते म्हणे बरं. आपल्या घराचा नियम आहे डोक्याला पदर पडू द्यायचा नाही. आणि बरं. आपल्या घराचा नियम आहे अतिथी सत्कार करणं. ते म्हणे बरं. चौथा नियम सांगते म्हणे तुला सकाळ आणि संध्याकाळी अंगणात उभं राहायचं नाही. झालं बरोबर. सासूने हे नियम सांगितले पण सर्व नियमाचं सासू पालन करायचे पण एका नियमाचं ते गोकुळातली गवळ पालनच करत नव्हते. ते सकाळी आणि संध्याकाळी जायचे आणि अंगणामध्ये उभी राहायची. सकाळी अंगणामध्ये उभी राहायची संध्याकाळी अंगणामध्ये उभी राहायची. सून म्हणे मला म्हणे उभी नको राहू हे का उभी राहतशी. तिनं शेजारशीनी संपर्क साधला. काकू माझ्या सासूने सांगितलं की सकाळ आणि संध्याकाळी अंगणामध्ये उभी राहू नको. माझी सासू उभी राहून काय पाहते ते म्हणे मला विचारल्यापेक्षा ते काय पाहते हे तू माडीहून पाहायचं. मग सकाळ झाली असताना ते अंगणामध्ये सासू उभी राहिली. सून वरून गॅलरीत उभी राहिली. गॅलरीत उभी राहिलो. हा बाबा प्रात काढी तो वन माडी घेऊन जातो धेनू अदरी धरोनी वेणू. हा बाबा गाई घेऊन निघाला. तिनं पाहिलं बाप रे बाप आणि म्हणूनच म्हणे माझी सासू उभी नको राहू. संध्याकाळी पुन्हा संध्याकाळच्या पारी तो बाबा गाई घेऊन आला. या अंगणात उभी हिनं गॅलरीहून पाहिलं. बापरे बाप म्हणे हा कारण इकून गेला तो कृष्ण होता आणि तिकून आला तो पांडुरंग झाला. तिकून पांडुरंग कसं काय झाला. इकून कृष्ण वर्णाचा होता काड्या वर्णाचा होता. पण मग तिकून येताना गायीची धूळ त्याच्या चेहऱ्यावर उडाली होती आणि सावळ्या माणसाच्या चेहऱ्यावर गायीची धूळ उडाली की तो चेहरा अगदी शोभून दिसतो. तो गोऱ्या माणसाला नाही बरं सुनील आमच्या सारख्याला विढाला उलट गोऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर जर धूळ जर उडली तो चेहरा विद्रूप दिशी. सावळ्या माणसे जर उडली तर पांडुरंग दिसायला लागला. तो पांडुरंग तिनं पाहाला. बऱ्याच दिवस ते पाहायला लागले मग वरून. पाहता पाहता एक दिवस त्या बाबाने तिच्याकडे पाहिलं. तिची नजर आणि त्याची नजर एक झाली. नेमकं तिचं चित्त त्याने चोरून घेतलं आणि चोरून घेतलं असताना मग सासूने सांगितलं माझा चष्मान बर. ते गिलास घेऊन आली. सासू म्हणे पाणी आण ग. ते ताट घेऊन आली. त्यावेळेला तिला विचारलं का ग तुझी मी सांगतो काय तू ऐकतं का तू आणून काय राहिलेले तुझी विपरीत अवस्था अशी का झाली. तिने सांगितलं तुम्ही पाहिलं असताना त्याने माझं चित्त हरिने माझे हरले चित्त
चोर आहे, कर्म चोर आहे, अनेक अनेक तो भक्ताचं चोरणारा आहे. म्हणून जनाबाई म्हणते मी त्याला चोर म्हटलेलं आहे. धरिला पंढरीचा चोर. धरलेलं आहे. जनाबाईला विचारू, जनाबाई तुम्ही देवाला चोर म्हणता, जे चोराच्या ठिकाणी लक्षण आहे ते देवाच्या ठिकाणी आहेत का? हो आहे. या पांडुरंगाच्या ठिकाणी येते. कारण चोराला ढिले कपडे घालून चोरीला जाता येत नाही. ढिले कपडे घालून तुम्ही समजा गेले हरभरा चोऱ्याले आणि अटकलो धोतर, तर मग काय करसा? म्हणजे चोराले चोरी करण्याकरता फिट कपडे पाहिजेत. पांडुरंगाला आपल्या फिट कपडे आहेत का? तो बिगर कपड्याचा झाला. येनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे. म्हणजे पहिलं लक्षण त्याच्या ठिकाणी बसला आता. म्हणजे फिट कपडे घालून चोरी करायला जावं लागते. हा बिगर कपड्याचाच आलेला आहे. हा, हे पहिलं लक्षण बसलं. दुसरं लक्षण, चोर हा काळा असला पाहिजे. पांढरा चोर चालत नाही, कारण पांढरा असला त्याचा चेहरा चमकीन उजेडामध्ये अंधारामध्ये. मग तसा हा काढा आहे, ठाईचाची काढा, बहुतची काढा, हा काढा आहे चोर. दुसरं लक्षण बसलं. तिसरं लक्षण, चोर हा प्रेमळ नसला पाहिजे, तो निष्ठुर असला पाहिजे. समजा एखादा चोर चोरी करायला आला आणि एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जाग आला, म्हणजे नथू भाऊ सारख्याले, आपले नथू भाऊ, त्याला जाग आला, अरे चोर आहेस का? लगेच त्याने मनगट पकडलं त्या चोराचं. त्या चोरानं हा विचार करून, हे थकलेले आहेत, म्हातारी आहेत, याला जर ढुसा दिला तर खाली पण याचा हातपाय मुळणार आहे, हे चोरांनी विचार करायचा नाही. म्हणजे चोराच्या ठिकाणी निष्ठुरता असली पाहिजे. तशी आपल्या पांडुरंगा ठिकाणी निष्ठुर, हरी तू निष्ठुर, निर्गुण, नाही माया, बहु कठीण. त्याला माया नाही म्हणजे प्रेम नाही आणि निष्ठुरता आहे, हे तिसरं लक्ष त्याच्या ठिकाणी तंत बसलं. विढाला अनेक लक्षण त्याच्या ठिकाणी. बरं, चोर जो गावात चोरी करण्याकरता येते तो वशिल्याशिवाय येते का? हे ढोरगिर चोरणार आहेत का नाही, हे वशिल्याशिवाय येत नाहीत. बरं, हॅलो कुठे आहेस? बाळापूरले. यानं म्हणे मग ते काही घरी नाही. किंवा चोर चोरी करायला येतो तो पुराव्याशिवायच येत नाही. जे कोणीतरी गावातला त्याला सहकार्य असतो. हॅलो कुठे आहेस? अकोल्याले. नरेर पाटलानं कापूस शिकला, पैसे भरपूर आले, 35 लाख आले. हा नक्की? बँकेत नाही टाकले ना? नाही म्हणे, त्याला काम होतं, त्यांनी घरीच आणले. बरं 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 बरं. लगेच चोर. तस या पंढरपूरच्या चोर आले, कोणाचा वशीला आहे? चोर तो भला, चोर तो भला. आणि पुंडलिके दिला थारा. पुंडलिक पाटलाने त्याला थारा दिलेला आहे, म्हणून तो चोर पुंडलिकाच्या आळी दळला. विढाला का म्हणे चोर तो हा उभा कठीकर, म्हणजे हा चोर आहे, चित्त चोर आहे, माखान चोर आहे, अनेक अनेक प्रकारचा चोर आहे. म्हणजे तो वशिल्याने देखील असे एकूण साधारण सर्व लक्षण बघा. अधिकही लक्षण आहे. तुम्हाला सांगा, लक्षण पाठ करून म्हणजे तू चोरीला जात असतं का? का उजारीने घेत असतो का? रात्रीच घेत असतो. विडाला पांडुरंग परमात्मा हा खऱ्या दृष्टीनं जनाबाई म्हणतात तो अट्टल चोर आहे. म्हणून धरला पंढरीचा चोर. धरलास का? फक्त धरलेला चोर निष्ठून जाणार नाही. ते म्हणे नाही नाही, मी त्याच्या गड्यामध्ये दोर बांधलेला आहे. पण तुकोबराला विचारू, वा जनाबाईनं जो दोर बांधलेला आहे तो कोणता दोर आहे? तो प्रेमरूपी दोर आहे. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेमरूपी दोरीने त्याला बांधलेला आहे. आता ऐका, अन्य दोरीनं बांधलेला तो परमात्मा सुटून जाऊ शकतो, पण प्रेमानं बांधल्यामुळे तो सुटून जाऊ शकत नाही. हा पण धरला. जनाबाई म्हणतात धरला मी, त्याला गळ्यामध्ये दोर बांधला. धरला पंढरीचा चोर, गळा बांधून हा दोर. जनाबाई चोराला धरलं तुम्ही? हो. त्याला बांधलं? हो. मग त्याला कोंडून कुठे ठेवता? दुसऱ्या चरणामध्ये. हृदय बंदी हृदय बंदी हृदय हृदय
हृदयामध्ये खाना केला हृदय बंदी खाना केला जाणाबाई म्हणतात मी त्या चोराला धरलं बांधलेलं आहे घडा बांधून या धोर पण धरलेला चोर बांधलेला चोर कुठं कोंडून ठेवला हृदयी बंदी खाना केला म्हणजे हृदय रूपी बंदी शाळेमध्ये मी त्याला कोंडून ठेवलेला आहे बंदी खाना म्हणजे जेलखाना त्या जेलखान्यामध्ये कोणतेच भोगाचे उपकरण नसतात तिथं लाइटिंग नसते तिथं पंखा नसते तिथं गादी नसते तुम्ही पाहायला गेलते का मी पाहायला गेलो नाही पण मग मी एका जणाजवळ माहिती काढून घेतली सांगण्यासाठी विठाला मोबाईल नाही तिथं टीव्ही नाही तिथं काही नसतं म्हणजे भोगाच्या हा उपकरण वस्तू एकही त्या बंदी खाण्यामध्ये नसतो तस हे हृदय रूपी आपला बंदी खाना करावा लागते या हृदयातले विकार नष्ट करावे लागतात त्यावेळेला तो येतो असं तुका बरायचं प्रमाण आहे तुका म्हणे दे हरिला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते हे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ नियोनी गोपाड राये तेथे विढाला हृदय हे बंदी खाना करावं लागते आता शंका घेऊ आपण जनाबाईला विचारू जनाबाई तुम्ही हृदय रूपी बंदी खाण्यामध्ये का त्याला कोंडून ठेवलेलं आहे जनाबाई म्हणतात त्याचं मूळ राहण्याचं ठिकाण हृदयच आहे सर्वस्वच्या हृदय सन्निविष्ट मी सर्वांच्या हृदय देशी सर्वा घटी राम देहादेय हृदय हे संपुष्ट पेती करुणी पोटी साठू साठविला राय हृदय धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा म्हणून जनाबाई म्हणतात की मी त्याला हृदयामध्ये कोंडलेला आहे हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला त्या हृदय रूपी बंदी खाण्यामध्ये मी विठ्ठलाला कोंडून ठेवलेला आहे आता बरेच शंका निर्माण होतात तो कोंडून राहते का कोंडून ठेवलं म्हणजे पहिलं न होता का तो म्हणजे अशा अनेक शंका पण शंका कुशंका आपण घेणार नाही संकल्पित दिवाळामध्ये थांबणार विढाला सारखे दिवसभर सप्त्यातले कार्यक्रम चालू असतात त्यामुळे मग
जास्त कंटाळा तुम्हाला यायला नको. आणि मी जरा थकलेलाच महाराज आहे. तुम्ही माझा वयानं नाही, शरीरानेही नाही फार, पण मात्र कार्यक्रम एवढे आहेत, बाप रे बाप. आता उगच कथा नाही म्हणून बरं आहे, नाहीतर कथा करून कीर्तनाला ते एसटीत जाणं म्हटलं, त्या एसटीतल्या महाराजले माहित आहे एसटीत काय येले आहेत. तर विडाला गाडी घ्या तर परवडत नाही, एसटीनं त्रास झाल्याशिवाय राहत. पण ज्या वेळेला आता लयच त्रास होणार रे, त्यावेळेला ना आहे. जगदीश पटले गावला आता आमचा रामनवमी ते हनुमान जयंती सप्ताह आहे, एकही दिवस त्यातला खाली नाही. लोक म्हणत महाराज येणं होते तुमचं. अरे म्हटलं इथल्या लांब येणं नाही होणार, तरी त्या 2-3 तेरवीचे कीर्तन आले. म्हटलं नाही बा इथल्या लांबून नाही येऊ शकत. पहिलं कीर्तन तर विनोदवाणी फोन केला, महाराज विशालचे बाबा वारलेले तेरवीच्या कीर्तन. म्हटलं बाप रे बाप, माझी पाराय नाही कथा देखील तरोड्याला आहे, तिथून मला येणं शक्य होणार नाही. तर मग आले समजा निघून गेले बी. मग तुम्हाला रात्री काय, रात्री आमचं देवडा टाकलेलं कीर्तन आहे. म्हटलं नाही शक्य होणार. आधी आपलं मुक्काम असते, म्हणजे शिवराम बाबाच्या दिन पुण्यतिथीला आपण जात असताना कार्तिकवाडीला ते देऊळ गावले, तिथले ते गावंडे बा वारले. आणि त्यांच्या मुलांचा फोन आला, हॅलो माऊली आमचे वडील गेलेले. आता दिंडी चक्ती गेलो, कळस स्थापनेला गेलो, मी भेट घेऊन आलो. त्यावेळेस पुढा काही वैकत नव्हता. मग त्यांनी सांगितलं मला तुम्ही ते विचार करता नाही. म्हटलं वा आमचं नाही जमत, आम्ही लय लांब आहोत. म्हणजे असे अनेक अडचणी येत असतात. दिवसाचे कार्यक्रम म्हटलं की थोडं भारी जाते, अवघड जाते. एक तर आपलं एक खट्ट्या नसते, 2 टाइम करावं लागते विडाला. नाही जमत, चला आपल्या तिकडे नव्हतं जायचं. माझा भाव तुम्हाला असं सांगायचं आहे, हृदयबंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला. वेगळ्या शब्द उच्चारणार. संतांच्या हृदयामध्ये विठ्ठल कोंडलेला असतो, आणि आपल्या हृदयामध्ये बाप रे बाप, कोणाच्या हृदयामध्ये गुरढोर कोंडलेली असतील, कोणाच्या हृदयामध्ये बँका पैसे कोंडलेले असतील, कोणाचे संसार कोंडलेला असेल, कोणाचं दुकान कोंडलेलं असेल, कोणाचं अन्य हृदयामध्ये कोंडलेलं राहतोच काही ना काही. पण ज्यांना संत महात्म्यांच्या हृदयामध्ये तो परमात्मा कोंडलेला असतो. म्हणून जनाबाई म्हणतात हृदयबंदी का ना केला आत विठ्ठल कोंडलेला. जनाबाई तुम्ही म्हणता तो अट्टल चोर आहे, तो मग कोंडलेला जरी असला, अट्टल चोर कोंडेल निघून जातात संडास मधून. मागे एक पेपरला का मोबाईलवर आलं होतं, एक चोर कोंडून ठेवला, तो संडास फोडून बाहेर निघून गेला. तसा हा जर निघून गेला तर मग तुम्ही काय करसाल. जनाबाई म्हणे तो तसा बांधून ठेवला का, शब्दाची साखळी तयार केली, म्हणजे रकारा पुंडे मांडला मकार. म्हणजे र पुढे जर म मांडला तर काय होणार आहे, राम 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 राम, विठ्ठल 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 विठ्ठल. ही नामाची ही मी एक साखळदांड तयार केला, एक साखळी तयार केली, आणि ते साखळदांडाची बेडी त्याच्या पायामध्ये घातलेली आहे, ती श्रेय चरणामध्ये.
बांधून ठेवला. कोणला? कोणलेले चोर जाऊ शकणार आहे अशी जर शंका असेल तुमची तर शब्दाची बेडी त्याच्या पायामध्ये घेतली. शब्द गेले जुळाजुळी विठ्ठल पायी घातली बेडी. विठ्ठलाच्या पायामध्ये बेडी घातली. कारण बेडी अशी असते, चालणं थांबत नाही पण पळता येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या गावामध्ये जर येडा गिडा माणूस जर झाला तर त्याच्या पायामध्ये बेड्या टाकत होत्या. बेडी टाकत होते. हो बा फायदा होतो, टेन्शन घेऊ नका, त्याच्या पायात बेडी टाकेल आहे. बेडी आणि बेडी टाकलेल्या माणसाला पडता येत नाही आणि पद्धतशीर त्याला चोऱ्यान चालता देखील येत नाही. अशी ही नामाची ही साखळी तयार करून त्याच्या पायामध्ये नामाची बेडी टाकलेली आहे. आता अन्य बेडीनं तो जाऊ शकतो पण नामस्मरण रूपी बेडीनं तो जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? कारण त्याला नामाची फार तू का म्हणे त्याला कीर्तनाची गोडी, त्याला नामाची गोडी आहे. आणि नामाची गोडी असणं, किती नामाची गोडी माहिती आहे का? तू कोणता निजल्या आणि गाता उभा नारायण करिता कीर्तन डोलत असे. आपण समजा निजल्या जर विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर तो उभा राहतो. त्यानंतर आपण जर समजा बसून घेतलं तर तो डोलतो. उभ्यानं जर घेतलं तो नाचतो. रस्त्यानं जर घेतलं तो मागे पुढे उभा राहतो. एवढी त्याला नामाची गोडी असल्यामुळे या नामस्वरूपी बेडीने मी त्याला हा बांधून टाकलेला आहे, बेडी घातलेली आहे. म्हणून शब्द केले जळाजुळी विठ्ठल पायी घातली बेडी. विठ्ठल पायामध्ये मी बेडी टाकलेल्या नामाची. जनाबाई, चोराला मारावं लागते, तुम्ही देखील त्या चोराला मारा केला का? तर जना म्हणता हो, मी त्याला मारा केलेला आहे. चौथ्या चरणामध्ये सोम शब्दाचा मारा केला. सोम शब्दाचा मारा केला. सोम शब्दाचा मारा केला. सोम शब्दाचा मारा त्या चोराला मी मार दिलेला आहे. पण कशाचा? सोहम शब्दाचा. सोहम म्हणजे तुम्ही आहे, तुम्ही आहे, तुम्ही आहे. सोहम तुम्ही आहे. आता हा आहे निर्गुणाचा मार. सगुण आले, तो आहे सगुण. जनाबाईंनी निर्गुण. देव म्हणा जने तुले माहित नाही, मी निर्गुणाला कंटाळलो आणि मी सगुण झालो, तरीही तू या सोम शब्दाचा मारा मला देत आहेस. सोम शब्दाचा मारा केला पण तो पांडुरंग परमात्मा काकुडती आला. जनाबाई बस झालं बा, बस झालं. जेले झपाले त्यांनी बस झालं. काकुडती आले, काकुडती. हा पण मी काही जास्त म्हणणार नाही म्हणा. म्हणून
जनाबाई तो देव काकुडते आला त्याने धरलं ते बांधून ठेवलं कोणलं बेडी घातली आणि सोहम शब्दाचा मला मारा केलेला आहे. मी काकुडती आलो. आता हा काकुडचे शब्द दोन्हीकडे लावायचा. एवढं जनाबाईनं केल्यामुळे देव काकुडत्याला एक अर्थ. दुसरा अर्थ तो काकुडती आला. जनाबाई म्हणे तू किती काकुडती जरी आला असेल तरीही मात्र मी तुला आता धरलं ना सोडणारच नाही. शेवटच्या चरणामध्ये जानी माने विठ्ठला, जानी माने विठ्ठला, जानी माने
विठ्ठला बा विठ्ठला, तू कितीही काकुडती जरी आला तरी बा विठ्ठला, तुला सोडणार जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला, तुला धरलं बांधलं सर्व काही केलेलं आहे. तो किती काकुडती जरी आला तरी मात्र मी तुला सोडणार नाही, असं अभंगाचा थोडक्यामध्ये आशय तुमच्या पुढे प्रतिपादन केला. जे बराबर असेल त्या संयुक्त सकाराम बाबा उर्वरे बाबांना समजून आपण स्वीकार करा. सर्वांनिष्ठीन जीवन जगा, संघटित व्हा, गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. तुम्ही मला आम्हालाही सांगता का? हा, सांगाच लागते. गडामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, एखादी सारखं व्रत करा, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचा, रामकृष्ण सारखा मंत्र जपा, 15 मिनिटाचा हरिपाठ घेत जा, आणि ज्या ज्या वेळेला आमचं मंडळ आयोजन करेल त्या त्या वेळेला सर्वांनी सर्वतोपर्यंत सहकार्य करत जा. भाग्यवान आहे आपलं गाव, कारण हिंदू संस्कृतीमध्ये 3 नवरात्र आहेत, तसं 2 नवरात्र आपल्या गावाला फार भव्य साजरे होतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तर आश्विन शुद्ध दशमी पर्यंत, म्हणजे मा भगवतीचं नवरात्र त्यावेळेला हे स्वरांजली असतेच. त्यानंतर पाडव्यापासून तर दशमी पर्यंत तो देखील उत्सव, म्हणजे हा चैत्र नवरात्री उत्सव आहे. आणि चैत्र नवरात्री उत्सव देखील आपल्या गावामध्ये फार भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण साजरे करता. त्याबद्दल धन्यवाद. झालेली दुसऱ्या दिवसाचं वापुष्प हनुमंतराच्या चरणी बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 चालू अखंड परिणाम सत्यामध्ये फार दुर्घटना झाल्या, म्हणजे नेहमी आमच्या परिचयाचे आणि आमच्या सान्निध्यामध्ये असणारे व्यक्तिमत्व म्हणजे विश्वासभाऊ जाधव, ते देखील 2-4 दिवसाच्या आधी निघून गेले. त्यांचा आणि आमचा संबंध असा की विशाल हा नेहमी आमच्या सान्निध्यात असायचा, म्हणजे आता देखील असतो, पण आता जरा बाहेरून असतो. त्यामुळे मग त्याची संबंध आला. जे विश्वासभाऊ आहेत ना, एकादशी करायचे, त्यानंतर रामनवमी, हे सर्व व्रत करायचे. एक दिवस आम्ही सहज बोललो, म्हटलं बा सोमवार करायला पाहिजे वारकऱ्यांनी. तेव्हापासून त्यांनी सोमवार देखील चालू केलेलं आहे. हे एक व्यक्तिमत्व. दुसरं म्हणजे राहुल भाऊ गावंडे यांच्यामुळे त्यांच्या मोठ्या वडिलांशी आमचा संपर्क नेहमी अकोल्याला यायचा. ते देखील आजच त्यांना देखील देवाज्ञा झालेली आहे. आदरणीय रामेश्वर भाऊ गावंडे आणि विश्वासराव जाधव यांना देखील वारकरी संप्रदायाच्या वतीने, आपली गाथापारायण सेवा समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. दुसरी महत्वाची सूचना अशी आहे की 13/4 ते 20/4 पर्यंत आपल्या आश्रमावरती भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये सप्त्याचं आयोजन केलेलं आहे. आणि यावर्षी विशेष म्हणजे काय महाराज, स्वानंद सुखनिवासी समर्थ सद्गुरू श्रीराम महाराज मेहुणकर त्यांचं जन्म शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे भव्य दिव्य प्रमाणामध्ये पहिल्या दिवशी सालावातीप्रमाणे लांडे बाबाचं कीर्तन आहे. दुसऱ्या दिवशीही कृष्णा महाराज मोरे त्यांचं कीर्तन आहे. तिसऱ्या दिवशीला मंदार महाराज मेहुणकर यांचं कीर्तन आहे.
चौथ्या दिवसाला हा स्वामी हे हरिचैतन्यजी महाराज पडसखेड त्यांचं कीर्तन आहे. हा 6व्या दिवसाला वाघ बाबा ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचं कीर्तन आहे. त्यानंतर 7व्या दिवसाला गुरुवारी बाबांचं कीर्तन आहे. आणि 8व्या दिवशी श्री हरिभक्तीपर्यंत गुरुवर्य गोपाळ बाबा यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. याही सप्त्यामध्ये आपण सक्रिय असता असे सक्रिय राहा आणि त्याही सप्त्याचा आनंद उपभोगा. जास्तीत जास्त लोक कीर्तनाला येत चला. आपण येता सुनील भाऊ 13 पासून चालू होते, 13 ते 20. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोल